हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम ऑन मेजरमेंट लेसन नंबर 11 स्टार्ट करणार आहोत. त्यातला प्रॉब्लेम सेट 46 आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. आधीचे प्रॉब्लेम सेट तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, त्यात स्टँडर्ड 5ची प्लेलिस्ट आहे, त्यात तुम्ही आधीचे व्हिडिओ बघू शकता. चला सुरू करूयात. पहिला आहे ॲडिशन. तर हे जे प्रॉब्लेम सेट 46 आहे त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे ॲडिशन. त्याच्यामध्ये युनिट वेगवेगळे आहेत बघा, पैसे, मिलीमीटर, त्याच्यानंतर सेंटीमीटर, तशी आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर आता इथे बघा, पैसेच्या आधी आपल्याला ॲडिशन करायला लागेल. 9 रुपीज 50 पैसे प्लस 14 रुपीज 60 पैसे. मग आता इथे आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला इथे माहिती आहे की 100 पैसे म्हणजे ₹1. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथे आपण ॲडिशन कशाची करणार आहे? 50 प्लस 60 म्हणजे किती झाले? हे 110 किती झाले? हे पैसे झाले. मग ह्यातला 100 रुपीज म्हणजे काय? ₹1 आहे. मग आपण असं लिहू शकतो 110 पैसे इज इक्वल टू ₹1 आणि 10 पैसे. बरोबर. म्हणजे मग इथे काय येणार आहे? इथे 10 पैसे येणार आहे. हा जो ₹1 आहे इथे कॅरी ओव्हरला जाईल. मग 9 + 1 = 10 अँड 10 + 14 = 24. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? आन्सरमध्ये आपण लिहून घेऊ 24 रुपीज अँड 10 पैसे. ठीक आहे. चला तसंच नेक्स्ट बघूयात. सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये आहे. मग आता आपल्याला इथे काय माहिती आहे की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. हे युनिट आपल्याला माहिती आहे. मग आता ॲडिशन करताना आपण काय करणार आहे? पहिले 5 + 9. सो 9 + 5 इज किती? 14 मिलीमीटर. पण आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. म्हणजेच 14 मिलीमीटर म्हणजे किती येणार आहे? 1 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. मग हे 4 आपण कुठे लिहिणार? मिलीमीटरच्या कॉलममध्ये लिहिणार. 4 हा 1 आहे, हा इथे कॅरी ओव्हरला जाईल. म्हणजे हे येणार आहे 6 + 1 = 7 अँड 7 + 7 = 14. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं आहे? 14 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. चला नेक्स्ट बघूयात. आता इथे मीटर आणि सेंटीमीटर आहे. मग आपल्याला इथे काय माहिती आहे? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे आपल्याला माहिती आहे युनिट. आता आपण ॲडिशन कशाची करणार आहे? 50 + 75ची ॲडिशन करणार आहे. मग 50 + 75 किती होतं? 125. मग इथे आपण लिहिणार 125. युनिट कुठला आहे? सेंटीमीटर. पण आपल्याला माहिती आहे की 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे आपण 125 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे? 1 मीटर अँड 25 सेंटीमीटर. मग हे 25 सेंटीमीटर कुठे येणार? सेंटीमीटरच्या कॉलममध्ये. मग इथे येणार आहे 25. हा जो 1 मीटर आहे हा इथे ॲडिशनला जाईल वरती कॅरी ओव्हरला. सो हे काय होणार आहे? मग हे 25 प्लस हे 22 + 1 किती होणार आहे? 48. म्हणजे मग आपलं फायनल आन्सर काय आहे? 48 मीटर अँड 25 सेंटीमीटर. नेक्स्ट बघूयात. मग इथे किलोमीटर आणि मीटर आहे. आता आपल्याला इथे काय माहिती आहे की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ठीक आहे. तर आता आपण ॲडिशन करूयात. 740 + 950 किती येणार आहे? 0. 5 + 4 = 9 अँड 9 + 7 = 16. म्हणजे इथे काय येणार आहे? आपण 1690. हे काय येणार आहे? मीटरमध्ये येणार आहे. पण 1690 मीटर म्हणजेच किती झाले? हे 1 किलोमीटर झालं आणि उरलेले 690 काय झाले? मीटर झाले. म्हणजे इथे आपण काय लिहिणार? फक्त 6 लिहिणार आणि जो कॅरी ओव्हरचा 1 किलोमीटर जो आहे 1000 मधला तो इथे जाणार आहे. ठीक आहे. सो 15 + 14 इज किती झाले? 29. सो इथे लिहूया 29. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय आलेलं आहे? 29 किलोमीटर अँड 690 मीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. आता केजी आणि ग्रॅम आहे. केजीचं पण काय आहे? 1 kg इज इक्वल टू किती आहे? 1000 ग्रॅम आहे. मग इथे ॲडिशन करताना 650 + 770 किती येतं आहे? 0. ते ग्रॅममध्ये लिहून घेऊ. त्याच्यानंतर 7 + 5 = 12. कॅरी ओव्हरला गेला 1. सो 7 + 1 = 8 आणि 8 + 6 = 13. 14. मग इथे येणार आहे 1420 ग्रॅम. म्हणजेच 1420 ग्रॅम म्हणजेच किती झाले? 1 kg अँड 420 ग्रॅम. मग 420 ग्रॅम कुठे येणार आहे? ग्रॅमच्या कॉलम खाली येणार आहेत. मग इथे लिहूयात 420. 1 इथे जाईल कॅरी ओव्हरला. सो 29 + 1 = 30 अँड 30 + 25 = 55. सो आन्सरमध्ये आपलं काय आलेलं आहे?
फायनल आन्सरमध्ये 55 kg अँड 420 ग्रॅम. चला नेक्स्ट बघूयात. आता लिटर आणि मिलीमीटर आहे. इथे पण आपल्याला काय माहिती आहे, 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. मग इथे ॲडिशन करताना 840 प्लस 250 आपण मिलीलिटर करणार आहोत ॲडिशन. मग 0, त्याच्यानंतर 5 + 4 इज 9 आणि 8 + 2 इज 10. म्हणजे काय आलं आहे, 1090 मिलीलिटर आलं आहे. मग 1090 ml इज इक्वल टू 1 लिटर आणि किती येणार आहे, 90 मिलीलिटर. म्हणजे मग हे 90 कुठे येणार आहेत, या कॉलम खाली येणार आहेत. मग इथे आपण लिहिताना 090 लिहू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि 1 इथे जाईल कॅरी ओव्हरला. सो 19 + 1 इज वॉट, 20 अँड 20 + 25 इज 45. म्हणजे मग आन्सर काय मिळालं आपल्याला, 45 लिटर अँड 90 मिलीलिटर. चला नेक्स्ट जे आहे सेकंड क्वेश्चन तो आहे सबट्रॅक्शनचा. सेम सबट्रॅक्शनचे पण प्रॉब्लेम असणार आहे, फक्त आता आपल्याला काय करणार लागणार आहे, इथं बॉरो करायला लागणार आहे जर सबट्रॅक्ट होत नसेल तर. आता इथे बघा 50 - 60 तर सबट्रॅक्ट होणार नाही आहे 50मधनं 60. सो आपल्याला इथनं एक बॉरो करायला लागणार आहे. म्हणजे हे कट केलं आपल्याला काय मिळणार इथे 18 आणि इथे 100 पैसे इथे आलेत. म्हणजे हे टोटल पैसे किती झाले, 150 पैसे झाले. म्हणजे मग 150मधनं आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागणार आहे 60. सो 0 - 0 इज 0 अँड 15 - 6 इज 9. ठीक आहे. आणि 18 - 12 इज 6. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला, 6 रुपीज अँड 90 पैसे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मग आता इथे सेंटीमीटर आपण इथनं 2मधनं 8 जाणार नाही. सो ह्या सेंटीमीटरमधनं आपल्याला 1 सेंटीमीटर इकडे घ्यायला लागणार आहे. म्हणजे इथे येणार आहे 23 सेंटीमीटर. म्हणजे आणि आपल्याला काय माहिती आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. म्हणजे हे 10 आपण इथे बॉरो करतोय मिलीमीटर इकडे. म्हणजे 10 + 2 किती होणार आहे, 12 मिलीमीटर होणार आहे. सो 12 - 8 इज 4 अँड 20 - 3 23 - 3 इज 20. सो आन्सर काय मिळालं आपल्याला, 20 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. तसंच नेक्स्ट बघूयात. इथे आता पण आपल्याला काय माहिती आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो इथे आपण 30मधनं 60 जाणार नाही. सो इथं आपल्याला 1 मीटर बॉरो करायला लागणार आहे. म्हणजे 100 सेंटीमीटर आपल्याला बॉरो करायला लागणार आहे तिकडे. सो इथे येणार आहे 19 आणि इथे येणार आहे 130. सो 130मधनं आपल्याला काय मायनस करायचं आहे, 60. सो ते येणार आहे 70 आणि 19 - 17 इज 2. सो इथे आन्सर काय येणार आहे, 2 मीटर अँड 70 सेंटीमीटर. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे, 40 किलोमीटर 255 मीटर मायनस 17 किलोमीटर 960 मीटर. मग इथे पण आपल्याला काय माहिती आहे, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. म्हणजे आपल्याला इथनं आता 1 किलोमीटर आपण बॉरो केलं. म्हणजे इथे किती बॉरो करणार आहे आपण, 1000 मीटर. सो इथे लिहूया 39. म्हणजे हे काय येणार आहे, 1255 मायनस आपल्याला 960 करायचं आहे. ठीक आहे. सो 5 - 0 इज 5. इथनं 5मधनं 6 जाणार नाही. सो इथे किती येणार, 15. 15 - 6 इज 9. म्हणजे हे किती झाले, इथे 11 झाले. आणि 11 - 9 इज 2. आणि 39 - 17 करूया आता. 9 - 7 इज 2 अँड 3 - 1 इज 2. सो फायनल आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे, 22 किलोमीटर अँड 295 मीटर. चला नेक्स्ट बघूयात. इथे पण आपण आता लिहून घेऊ 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग आता ह्याची ॲडिशन काय होणार आहे, सबट्रॅक्शन काय होणार आहे, 35 आपण एक इथे बॉरो करायला लागणार आहे 1 kg. सो इथे होणार आहे 34 kg आणि इथे होणार आहे 1150 ग्रॅम. ठीक आहे. 1000 ग्रॅम आपण इथनं बॉरो केले. सो हे ग्रॅममध्ये झालं. सो 0 - 0 इज 0. 5 - 7 होणार नाही. सो 15 - 7 किती होणार आहे, 8. म्हणजे इथे राहिला 10 आणि 10 - 4 इज 6. म्हणजे हे 680 झाले. आणि इथे 34 - 26. सो 4मधनं 6 जाणार नाही. सो इथे आपण परत इथे बॉरो करणार. तो हे आता मनातल्या मनात करा तुम्ही. इथे येणार आहे 14. 14 - 6 इज 8 आणि इथे आले 2. 2 - 2 इज 0. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं आहे, 8 kg अँड 680 ग्रॅम. चला नेक्स्ट करूयात. इथे पण आपल्याला बॉरो करायला लागणार आहे. 200मधनं 750 जाणार नाही. सो हे येणार आहे 45 आणि येणार आहे 1200. सो 0 - 0 इज 0.
इथनं 0मधनं 5 जाणार नाही, सो ह्याचे काय झाले 10 झाले. सो 10 - 5 इज 5 आणि ह्याचे काय झाले 11. 11 - 7 इज 4 आणि 45 आणि 30 मायनस करूया 38. आता इथे 45 - 38 किती होतं 7. सो इथे येणार आहे 7. म्हणजे आपला फायनल आन्सर काय आलेला आहे 7 लिटर अँड 450 मिलीलिटर. ठीक आहे. इथे पण युनिट लिहायचं राहिलं आपलं 1 लिटर म्हणजे किती आहे 1000 मिलीलिटर. म्हणजे आपण इथनं 1000 बॉरो केलं इथे. ठीक आहे. हे प्रत्येक वेळी लिहित जा आणि फायनल आन्सर पण असं लिहित जा, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. स्टेप्सला मार्क असतात मॅथ्समध्ये, त्यामुळे सगळ्या स्टेप्स फॉलो करा व्यवस्थित. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.